दसरा मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे। विजयादशमी म्हणजे दसरा हा सण अतिशय शुभ दिवसांपैकी एक आहे, कारण तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो। त्यामुळे या सणाचं खूप वेगळं महत्त्व आहे। या दिवशी सर्व प्रकारची शुभ कार्य आपल्याला करता येतात। त्यामुळे कोणतंही चांगलं काम करताना तुम्हाला या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नाही, कारण हा पूर्ण दिवस अतिशय शुभ समजला जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरातील महिलांनी कोणकोणती कामे करावीत, काय काय करावं हे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदेल। त्याचबरोबर ही सर्व कामे केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी शांती आयु आरोग्य लाभतं, कारण आपल्या सर्वांना वाटतं की माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा आणि आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावं, तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा। यासाठी घरातील महिलांनी कोणकोणती कामे करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर दसरा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय मोठा आणि शुभ समजला जातो। तर या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी लवकर उठायचं आहे। स्त्रियांनी आपल्या घराच्या समोरची म्हणजे आपल्या अंगणाची आधी सर्वात आधी साफसफाई करून तिथे सडा रांगोळी करायची आहे। आपण हे काम तरी गावाकडे तरी दररोज केलं जातं, कारण याला एक अनन्यसाधारण असं वेगळं महत्त्व आहे। त्याची काही कारणेही वेगळी आहेत, पण आपण दसऱ्याच्या दिवशी तरी ही कामं करायला चुकूनही विसरायचं नाही। कोणताही आपला हिंदू धर्मातील सण असो तेव्हा आपल्या घराची पूर्ण साफसफाई, अंगणाची साफसफाई, सडा रांगोळी ही झालीच पाहिजे। त्याबरोबर घरातील फरशी पुसताना आपण त्या पाण्यामध्ये खडे मीठ आणि हळद टाकावी, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती सर्व निघून जाते। दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये अशी काही चांगले कामे केली तर आपल्याला त्याचे चांगलेच परिणाम बघायला मिळतात। त्यामुळे या दिवसांमध्ये तरी आपण आपलं घर स्वच्छ नीटनेटकं ठेवलं तर आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी शांतता नांदते। त्यामुळे अशा सणासुदीच्या दिवशी तरी आपण आपल्या घराची पूर्ण साफसफाई करायची आहे, जेणेकरून आपलं घर एकदम पवित्र राहील। घरामध्ये या दिवशी कोणतीही कटकटी, भांडणं, वादविवाद करू नयेत। उलट या सणात एकमेकांना भेटून मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन प्रेम संबंध निर्मित व्हावे अशी वागणूक असावी, कारण या दिवशी म्हणजे दसऱ्याला आपण एकमेकांना सोने म्हणजे आपट्याची पाने देतो, मोठ्यांचे आशीर्वाद घेतो, सर्वांना सर्वांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करतो, एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो। सर्व सकाळची नित्य कामं झाल्यानंतर आपण आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करून स्वच्छ पुसून त्यावरती हळदीचे लेपन सुद्धा करायचं आहे। हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करून तुम्ही हे हळदीचे लेपन करू शकता। हळद ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे। जिथे विष्णूची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते असं म्हणतात। हे हळदीचं लेपन केल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते, घरामध्ये कायम बरकत येते, बाहेरून येणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही। त्यामुळे हळदीचं लेपन अवश्य करावं। त्याचबरोबर हळदीचं लेपन केल्यावरती त्याच्या भोवती रांगोळी काढावी, लक्ष्मीची पावले काढावीत, स्वस्तिक हे शुभचिन्ह काढावं आणि त्या सर्वांची पूजा करावी, उंबरठ्याची देखील पूजा करावी। हे सर्व केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, त्यामुळे या दिवशी हे अवश्य करावं। या दिवशी आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा सुद्धा साफ करायचा आहे आणि ओल्या गंधाने स्वस्तिक आणि शुभलाभ काढायचा आहे, किंवा स्वस्तिकच्या बाजूला 2-2 दंडक दिले तरीही चालतील। म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या घराचा पूर्ण मुख्य दरवाजा, चौकट, उंबरठा हे सर्व साफ करायचं आहे। स्वस्तिक शुभलाभ काढल्यावरती त्याची देखील पूजा करायची। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना अतिशय महत्त्व दिलं जातं। या दिवशी कोणत्याही दिवशी नाही लावलं तरीही चालेल, मात्र दसऱ्याच्या दिवशी आपल्या घराच्या चौकटीला झेंडूच्या फुलांचं, आंब्याच्या पानांचं तोरण हे अवश्य लावावं। या दिवशी सगळीकडे झेंडूची तोरणं लावली जातात, म्हणजे सर्व आपल्या दाराच्या चौकटींना किंवा दुकानांना सुद्धा झेंडूची तोरणं लावली जातात। त्यामुळे आपल्याला न विसरता या दिवशी आपल्या दाराच्या चौकटीला झेंडूच्या फुलांचं तोरण अवश्य लावायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बघा, आपण हॉलमध्ये अनेक देवी देवतांचे फोटो लावलेले असतात, तर त्यांना सुद्धा या दिवशी आपल्याला झेंडूच्या फुलांचा हार घालायचा आहे। सर्व देवांना या दिवशी झेंडूच्या फुलांचा हार आपल्याला घालायचा आहे। मग ते हॉलमध्ये लावलेले असतील किंवा आणखीन कुठेही ठेवलेले असतील तरी झेंडूच्या फुलांची माळ यांना चढवायची आहे।
त्याचबरोबर या दिवशी आपल्याला देवाची पूजा तर करायचीच आहे, पण त्याआधी आपल्या देवघरातील देव स्वच्छ घासून पुसून चकाचक करायचे आहेत. त्याचबरोबर आपलं देवघर सुद्धा या दिवशी स्वच्छ करायचं आहे. आणि देव स्वच्छ केल्यानंतर सर्व देवांची सुद्धा या दिवशी देवघरामध्ये नवीन वस्त्रावर त्यांची स्थापना करून देवाची रोजच्या प्रमाणे विधिवत पूजा झाल्यानंतर सर्व देवांना आपल्याला झेंडूची फुले आणि आपट्याची पाने वाहायची आहेत. आपण देव तर स्वच्छ केलेलेच आहेत, म्हणजे त्यामध्ये गणपती बाप्पा पण आले. सर्व देवांना तुम्ही या दिवशी स्वच्छ पाण्याने पंचामृताने अंघोळ घाला. आणि मग सर्व देवपूजा झाल्यानंतर आपण आपल्या घरातील मुलांच्या पुस्तकांची सुद्धा पूजा करायची आहे, कारण या दिवशी सरस्वती पूजनाला अतिशय महत्त्व दिलं जातं. सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. सरस्वती मातेचा आशीर्वाद राहावा यासाठी आपण या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आपल्या घरामधील जेवढ्या काही लहान मुलांची पुस्तकं असतील, वह्या असतील, जे काही शालेय साहित्य असेल, त्या सर्वांची या दिवशी हळद कुंकू, झेंडूची फुले, आपट्याची पाने वाहून पूजा करायची आहे. यामुळे सरस्वती मातेचा आशीर्वाद राहतो आणि आपल्या मुलांना सुद्धा अभ्यासात प्रगती होते. तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल तर त्या फोटोची पूजा करा, किंवा नसेल तर मग पाठीवरती सरस्वतीचं चिन्ह असतं, ते चिन्ह काढून तुम्ही त्याची पूजा केली तरीही चालते. त्याचबरोबर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण खरेदी सुद्धा करतात, कारण हा दिवस अतिशय शुभ आहे. त्यामुळे कोणतीही मोठी वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल तर या दिवसांमध्ये तुम्ही कोणताही मुहूर्त न बघता खरेदी करू शकता. सोने, वाहन, जागा, जमीन, इलेक्ट्रॉनिक वस्तू या सर्व तुम्ही गोष्टी खरेदी करू शकता. बरेच जण या दिवशी सोनं खरेदी करतात. तुम्ही जर कोणतीही वस्तू खरेदी केली तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवून सर्वात आधी तिची पूजा करा आणि मग नंतर ती वापरा. तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या गाड्या असतील, लहान मुलांच्या सायकली असतील, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तर त्या सर्व गाड्या सुद्धा या दिवशी सकाळी स्वच्छ करायच्या आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा स्वस्तिक किंवा 5 नाम ओढून त्याची देखील पूजा करायची आहे सर्व गाड्यांची. आणि गाड्यांना सुद्धा झेंडूच्या फुलांचा हार घातला जातो, तो अवश्य घालावा, कारण या गाड्या सुद्धा आपल्याला अनेक वेळी खूप उपयोगी पडत असतात आणि वर्षातून 1-2दा तरी त्याची पूजा करणं हे आवश्यक असतं. त्याचबरोबर या दिवशी शस्त्राची पूजा करतात हे सर्वांना माहीत असेल, पण या दिवशी आपण ज्याद्वारे लक्ष्मी कमवत असतो, ज्या मार्फत आपण पैसे कमवत असतो, त्या सर्वांची सुद्धा आपण या दिवशी पूजा करायची असेल. जसे की मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, ज्याच्या मार्फत आपण लक्ष्मी कमवत असतो, पैसे कमवत असतो, तर त्या सर्वांची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे. म्हणजे थोडक्यात काय तर पूजा करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आहे. घरातल्या आपण सर्व देवी देवतांची, आपल्या घरातील गाड्यांची, अस्त्रशस्त्रांची पूजा करायची. शस्त्रामध्ये तुम्ही चाकू, विळी, तलवार अशी मोठ्या शस्त्रांची सुद्धा पूजा करू शकता. आणि त्याचबरोबर या दिवशी सर्व वैर विसरून इतरांच्या चुका माफ करून नव्याने नाती जोडण्याचा प्रयत्न करावा. तर अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं महत्त्व अतिशय वेगवेगळं आहे. त्यामुळे प्रत्येक सणाच्या ज्या त्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्या घरामध्ये कायम बरकत येते, सुख शांती समृद्धी नांदते. त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही सर्व कामे नक्कीच करा. त्यामुळे तुम्हाला सुद्धा याचा चांगला लाभ होईल. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.